तर ही मी विनंती केली त्यांना की मी माझ्याकडे जी माहिती येते मी पहिली पोलिसांना पाठवते, त्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मी ती माध्यमांना माहिती देते, कारण आम्हाला माहिती आम्हाला काय करायचं आणि काय नाही. तर हे जे लेटर आहे ते मी मुद्दाम मागितलं की मला हे लेटर द्या. या म्हणतायत की मला चौकशीला बोलवलंच नव्हतं. हे लेटर आहे ज्याच्यात सरळ सरळ पहिलं नाव प्रतिभा चाकणकरांचं आहे आणि दुसरं नाव तन्मय चाकणकरांचं आहे. यांना चौकशीला बोलवलं गेलं होतं. म्हणजे ही सगळी मंडळी किती दादांत खोटं बोलतात हे मला दाखवायचं होतं. आता ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे खरातांना, तर आता ही नावं सुद्धा बाहेर आणणं गरजेचं आहे. मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत मी म्हटलं होतं की एक डेप्युटी कलेक्टर आहेत, ते त्यांना खूप मदत करतायत. ते मुंबईत कार्यरत आहेत. आता मी त्याचं नाव घेऊन सांगते, ते अभिजित भांडे पाटील, जे इथे SRA मध्ये होते. त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलंय. यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे. यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे. हे अभिजित भांडे पाटील तुम्हाला आता या चित्रांमध्ये आणि सगळे फोटोज जे आहेत ते मी सगळे माध्यमांना आता देते. हे अभिजित भांडे पाटील जे केसरकरांबरोबर दिसत आहेत आणि खरातांबरोबर या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यांचे 2 फोन्स आहेत. एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा. तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे. लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत. आणि आत्ताच्या घटकेला मला जी माहिती मिळाली आहे की कल्पना खरात, तृप्ती खरात, सृष्टी खरात आणि हर्षवर्धन खरात हे जे आत्ता फरार आहेत, तर त्याच्यात कल्पना आणि हर्षवर्धन फरार आहेत. त्या दोन्ही मुलींचा रोल मला माहित नाही म्हणून मी बोलणार नाही. पण हे जे 2 जण फरार आहेत त्यांना आत्ता यांनी कुठेतरी संरक्षण दिलंय आणि म्हणून मी SITला विनंती करते की यांची तात्काळ चौकशीसाठी यांना डिटेन करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. कारण सगळीकडनं खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे आहे असं मी अतिशय जबाबदारीने विधान करते. आता याच्यातली बाकीची माणसं, जसं मी म्हटलं, दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो